शुक्रवारी मोदी सरकारनं संसदेत 3 विधेयकं मांडली, परंतु ही तिन्ही विधेयकं विरोधकांनी हाणून पाडली. मोदी सरकारला हा मोठा धक्का मानला गेला. तशा बातम्याही सुरू झाल्या. गेल्या 11 वर्षात मोदी सरकारने एखादे विधेयक मांडलं आणि ते नामंजूर झालं अशी ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे शुक्रवारी संसदेत घडलेल्या सगळ्या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता ही विधेयकं काय होती? महिलांना 33% आरक्षण मिळेल की नाही? लोकसभेचे मतदारसंघ वाढतील की नाही? हे सगळे प्रश्न सामान्यांना पडलेत. नगर जिल्ह्याचा विचार केला तर नगरमध्ये 1 लोकसभा मतदारसंघ वाढणार होता, म्हणजेच नगरला 3 खासदार मिळणार होते. परंतु आता हे सगळंच बारगळलं. नेमकं काय झालंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह 24, राज्यातील घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. मोदी सरकारनं शुक्रवारी संसदेत 3 विधेयकं मांडली. संविधान 131 वी दुरुस्ती विधेयक, केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक आणि सीमांकन विधेयक अशी 3 विधेयकं लोकसभेत सादर करण्यात आली. त्यापूर्वी या तिन्ही विधेयकांचं कारण, फायदे आणि त्यांची गरज यावर सत्ताधारी गटाकडून जोरदार मांडणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयकाच्या बाजूने मते मांडली. विरोधकांकडून अखिलेश यादव, प्रियंका गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अरविंद सावंत, अमोल कोल्हे, वर्षा गायकवाड, कल्याण बॅनर्जी यांनी त्यांच्या पक्षांची बाजू मांडली. त्यानंतर मतदान झालं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी शुक्रवारी सायंकाळी या मतदानाचा निकाल जाहीर केला. घटना दुरुस्तीच्या बाजूने पहिल्या फेरीत 298 मतदान झालं, तर घटना दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात 230 मतं नोंदवण्यात आली. संविधान 131 वी दुरुस्ती विधेयक 2026 नामंजूर झाल्याचं लोकसभा अध्यक्षांनी जाहीर केलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी इतर 2 विधेयकं पुढे न नेण्याचा निर्णय घेतला. लोकसभेच्या 540 सदस्यांपैकी 228 सदस्यांनी यासाठी मतदान केले. हे विधेयक मंजूर करण्यासाठी 360 मतांची गरज होती. सरकारला फक्त 298 मतं पडली. बहुमतासाठी 62 मतं कमी मिळाली. हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर प्रतिक्रिया देत विरोधकांवर हल्लाबोल केला. तर दुसरीकडे विरोधकांनीही सरकारला जोरदार प्रत्युत्तर दिलं. आमचा महिला आरक्षणाला विरोध नाही, फक्त 2023 ला पास झालेलं विधेयक आणा असा सल्ला राहुल गांधी यांनी दिला. महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, देशाने आज विरोधकांची नौटंकी पाहिली. नारी शक्तीच्या बाजूने उभं राहण्याची ऐतिहासिक संधी विरोधकांकडे होती, पण त्यांनी ती गमावली. विरोधक हे महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने फक्त भाषणांमध्ये आणि घोषणांमध्येच अस्तित्वात आहेत, प्रत्यक्षात नाहीत. नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करून त्यांनी नेमकं कोणत्या हितासाठी काम करतात हे स्पष्ट केलंय. भारताच्या महिला हे सगळं पाहत आहेत आणि त्या हे विसरणार नाहीत. आमच्यासाठी महिला सशक्तीकरण केवळ भाषणाचा विषय नाही, ती आमची बांधिलकी आहे. उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू आणि आपल्या नारी शक्तीला प्रत्येक हक्क, प्रत्येक न्याय आणि प्रत्येक सन्मान मिळवून देऊ. हे तिन्ही विधेयक नामंजूर झाल्याने आता 2029च्या निवडणुका यापूर्वी सारख्याच होतील हे स्पष्ट झालं. विशेष म्हणजे हे विधेयक मंजूर झालं असतं तरीही 2029च्या निवडणुका यापूर्वी सारख्याच झाल्या असत्या. सरकारनं तसंही यापूर्वी जाहीर केलं होतं. परंतु आता विधेयकच नामंजूर झाल्यानं खासदार वाढवण्याचा निर्णय, महिलांना 33% आरक्षण देण्याचा मुद्दा काही काळासाठी तरी थांबला आहे. विधेयक पास झालं असतं तर नगर जिल्ह्यात 2 ऐवजी 3 खासदार होतील असं सांगितलं जात होतं. परंतु आता तसं होणार नाही. नगर दक्षिण व शिर्डी हे 2च लोकसभा मतदारसंघ 2029च्या निवडणुकीतही असतील. फक्त शिर्डी लोकसभा मतदारसंघ आता खुला होणार असल्यानं पुढल्या वेळी या दोन्ही मतदारसंघात चुरस वाढेल. मतदारसंघ वाढीनंतर नगर जिल्ह्यातील राजकारणाबाबत ज्या चर्चा सुरू होत्या त्या मात्र आता थांबणार आहेत. काही राजकीय विश्लेषकांच्या मते मतदारसंघ वाढला तर लवकरच भाजपमध्ये येणाऱ्या राहुरीच्या माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंना भाजपकडून खासदार होण्याची संधी मिळाली असती, तर काहींच्या मते विधानसभेला थांबायला लावलेल्या कोपरगावच्या विवेक कोल्हेंना भाजपनं तिकीट दिलं असतं. परंतु या दोन्ही शक्यता आता थंडावल्या आहेत. कोल्हे व तनपुरे या दोन्ही नेत्यांना आता जरा कळ सोसावी लागणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.